चमचागिरी करून आला दिव्या सांगतो तो दंडा बाजूला ठेव तर शांती होईल काय करू देवा काय बाजूला अरे अरे देवा ईश्वरा परमेश्वरा हो तुला बनाई केला देवा कोणा
प्रॉब्लेम होईल बे आपला बे अच्छा. स्वयंपाक कोण कर अरे फरची कोण पुसल अबे कपडे कोण धुईल आणि आता कसं कसं होईल म्हणतो झाला पागल. हा तू बायको गेली तर तू झाला पागल. कलंक लावली माझ्या कुळाला कलंक लावली माझ्या कुळाला इज्जत केली माझ्या नावाला इज्जत केली माझ्या नावाला नावाला गावाला नावाला गावाला नावाला गावाला माझी इज्जत वाटेवर निघाली माझ्या कोणाला म्हणता तो लावली माझी इज्जत वाटेवर निघाली माझ्या कोणाला कसा कसा करून म्हणतो कसा कसा करून अरे एक काम कर. गेली ना आज गेली हा. उद्या 2 बायका कोण होतो. होत आहे का ठेवलंय. त्या सगळ्या बरोबर पण आता सांग स्वयंपाक कोण करल धुणं कोण करल भांडे कोण घासल त्या गोष्टीचा विचार आला हो का. हा मी बाळ भीक मागत होतो. हा त्या नजरेत दिसलो. हा मग दिसलो ना घरी आलो. आलो ना. हा आला ना तू घरी मी नाही मग आणलं मला सांग हा. लांब भावाने तुला सांगितलं का वहिनीला मार. हा हो का. हा तुला मार म्हणलं मी ना. तुला खेदले तोही मार म्हणलं. काय म्हणला तुला मार म्हणलं. हा मग तुला खेदले मार म्हणलं. अरे तू काहून असं बोलते रे हा का म्हणला तुला मार म्हणलं तो नाही कोणा मारलास. अबे पण तुला एवढा मार मारलं आणि तुला भिक्षा मागायला लावलं तर तुला तो मा विचार आहे. तुला का म्हणलं भीक मागलं तुला खेद हा आणि मार. हा अरे मार म्हणलं तर एवढं मोठं मार म्हणलं का. अबे तुझ्यासाठी तर एवढं केलं मी ना चांगला मारतात दोन रे पण माझा खेदू दे ना. एवढं परतलं मारलास. तुमचं चुकलं का रे भया तू बयाड बियाड तर नाही झालं तुझ्या जीवासाठी मी ना एवढं अच्छा ठीक आहे. हा ते गेली. हा तू काय टेन्शन घेऊन आला पैठाला. मग आता का करू मी एवढा लहान भाऊ आहे ना. स्वयंपाक करायला लागते धुणं धुवा त्याचं लागते टेन्शन घ्यायचं नाही नाही. हा आज गेली उद्या तुला बायको घेऊन येतो. म्हणजे दुसरी बायको करून देशील हो जमलं. बायको करायच्या पहिलं हा हा विचार करतो मी. हा कोणता आज संध्याकाळ झाली. हा जेवू खाई हा स्वयंपाक करी स्वयंपाक काय करशील जेवण करी जेवण करशील झोपाच्या वेळेला बाजूला हातरी हा बाजा हातरी हा मग बाजा हातरल्यावर हा तुला सगळं झोपणार नाही. मा चांगला झोपणार नाही म्हणजे तुला झोप म्हणलो का बे काऊन नाही झोपली. लहान असताना आपली आई मामाच्या गावली गेली अशी हो गेली. हो मग आपण दोघंही अभ्यास करू एका ठिकाणी. हो बरोबर मग आता जेवण खाऊन केलं आपण एका बाजू झोपलो. झोपलो बरोबर झोपल्यानंतर तुझी आदत बोली खराब. होती तुझी आदत कशी होती. कशी? लायला होत उरावर येते टाक टाकाले इकडे इकडे ये टांगा टाकून आहे का आता पहिली नाही तुझी. हा मला आदत पडली आता पहिली मला त्याला म्हणायचं. हा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सकाळ निघली हा झाडू पोचा पका हे या अटम सगळं भांडे गेले मीच घासी. हा सगळं घालशील आंघोळीला पाणी गरम मीच करी. हा कपडे धुवाले कपडे धुई. हा. आंघोळ करी कपडे धुई. हा. तर एक काम करी कोणचं एक काम नाही करायला कोणती ती चटणीला धुणार. चड्डी नाही धुणार म्हणते तो आता तू चड्डी नाही धुशील तर आता ते धुवासाठी आपल्याला एक नोकरी ठेवा लागल काय रे? हा तुला आपली चटणी तुला धुताय.
नाही मला म्हणजे भेटेल का मी तमाशाचा माणूस तमाशात जाईन का चट्या चुट्या दूध खरी राहील झोपली असती हा पण तिचा वास खूप येते म्हणून ना तू वास येते म्हणजे वास चट्टीचा वास येते म्हणजे हा किती दिवस झाले कार्यक्रम वगैरे कमी झाला तू आम्ही रोजच्या बदलवतो 10 चट्ट्या सोबत घेऊन गेलो होतो एक काम कर हा वहिनी गेली हा गेली गेली तुला खूप आनंद झाला असं मला तर आनंद होईल अगं, ना बाई वहिनी असेल हा तरी माय कामाची आहे असं एक बाई माय आहे म्हणजे घराची राखण आहे. एक घराची इज्जत आहे हा तुला सुख वाटलं असेल मारबू केलं खेळलं उद्या एखाद्या दिला रिपोर्ट दिली काही कमी जास्त झालं हा पोलिसवाले आपल्या घरी येतील हा. तो काही भाडे हाताने लागून देतील अरे ह्या गोष्टीचा विचार आपण केलाच नव्हता रे म्हणून म्हणतो मा बहिणीनं माझ्यासाठी काही केलं असेल मला मारलं असेल हा. मला काही केलं असेल पण अखेर बहिणी वे आई वे अबे गेली का झाली बे पोलीस स्टेशन मध्ये पण गेली तर गेली हा एक मुस्का करून गेली कोणता त्या पोराला घेऊन गेली माय पोराले हो. कसं काय बे मी ना मागच्या महिन्यामध्ये पाहिलं हा काहीच नव्हतं हा आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पाहिलं तर या मोठी उभं राहते नंतर माझं त्याच्यावर लक्षच नव्हतं बे त्या गोष्टीकडे माझं लक्षच नव्हतं बाई वहिनी 2 दिवस बाई आहे अबे एवढी आनंदाची गोष्ट होती मला पहिलंच काऊन नाही सांगलात बे मी ना बोध दिले मारलं मग तुला आपल्या नावाची चीज आहे नाही ना म्हणजे ह्या लक्षात लाभ भाऊ काही असेल हा किती तुम्ही ना मला परेशान केले असाल हो. किती मला मारधोड केले असेल हो बरोबर अखिल हा. मा परिवार आहे हा मा हातात तुमच्या हातात माझं जीवन आहे बरोबर एकदम बरोबर फक्त बोलला मला सांग तुम्ही मारलं ते खेळलं आणि ते गेली आता इकायला वाटायला गेली का इकायला वाटत गेली भंडारा साईडला गेली का मोठं साईडला गेली आता कसं करून आपण आता तिले पावाले जावाचं का कसं करायचं अरे तू चिंता नको करू हा मा मोठा आहेस तू हा मी काही केलं असं तुम्ही काही केलं ठीक हा पण माझी लालाची वहिनी आहे माझी लालाची आई आहे घराची राखण आहे आपल्या घराची लक्ष्मी होय बरोबर हा मी जातो हा या चौकामध्ये कोणाला विचारतो आई बाईला हा. कोणा माणसाने विचारतो कोणा कोण गेली कोणा भागात गेली तर मी पत्ता करून आणतो अबे जाबे लवकर जा रे आणि पटकन तिला घेऊन ये नाही तर पोलीसवाल्याकडे घेऊन जाईन ना खाण्यापिण्यात जाईन तर रिपोर्ट देईन बापू आणि सगळंच पोलीसवाले आपल्याला घेऊन जाईन रे बाबा जातो लवकर आता तुला पटलं गोष्टी? कुळाचा करण्या बापा उद्धार कुळाचा करण्या बापा उद्धार आणि पोटामध्ये होतं एक बाळे आणि नवऱ्यानं बद दिला तिले मार माझे दादा रे दादा, माझे दादा रे दादा, माझे दादा रे दादा, माझे दादा रे साऱ्या गोष्टींचा विचार करून बायकोले घरी मने आणून सगळ्या गोष्टीचा विचार केला परिपंताचा खेचली तर खेचली पण आता जीवनाचं होईल कसं आणि एकदा पोटामध्ये होता बाळ आणि हे जर गेले पोलीस ठाण्यामध्ये नाक्यामध्ये तर काय बघायला टाकते कोणाकडे घर कोणाकडे दार न कोणाकडे साऱ्या गोष्टींचा विचार करून आणि लहान भावाले म्हणे जातीले घेण्याचं नाही तर होईल आपल्या तो तुरुंगवास घ्यावे ऐकून घ्यावे ऐकून घ्यावे ऐकून
पटकन जा ना तिले घेऊन ये रे बाबू. तुले ह्या जीवाचा पस्तावा आला हा पण तुझ्या जीवापेक्षा मला किती पस्तावा येत असं. हो ना. आपण एक जीवन आहे, आपण 2 जीवाले घरातून काढलं. बरोबर 2 जीवाले आपण घरातून काढलं. ना पहिले हा विचार केलाच नाही. पण नाही ना. आता कोण्या बाजूला गेली, भंडारा सेट केली का मौका सेट केली, बरोबर. त्या जाऊन पाठवा. तू पटकन जा आणि पटकन तिला घेऊन ये. जा पटकन. सांगा वहिनी भाई, आपल्या जीवनासाठी काही केलं असेल, मला किती का केलं असेल, पण मी त्या पस्तावत नाही. आखिर आमच्या परिवारचा एक मेन बॉस आहे वहिनी आहे, तर आमची जिंदगी आहे. जिंदगी आहे नाही तर काही होऊ शकत नाही. चला जाऊ पाहतो. बापू हेमो आणलास का रे वहिनीला तुझ्या? तू तर बस घरी राहायचं ना, ऐका ऐकतं पाहिजे. सगळ्या गती माव आहे. पाहिल्या बाबाजी, बाबाजी भाऊ आवाज, बाबाजी पाहिल्या उलटा चोर कोतवाल के दाटे, उलटा चोर कोतवाल के दाटे. हे असं झालं, याच्याच पायी तिला घेतली, याच्याच पायी राजकारण झालं आणि हात मले म्हणते तुला आयती पाहिजे सगळं. तुझ्यापासून माझ गती आहे, माया जीवा पाहिजे. समजलं का? अबे तुझ्या पायी माझ्या जीवाचा सत्यानाश आहे सगळा, समजलास का? लग्न तुला केलं, मी न केलं. बायको तू बंद्याची. आम्हाला मी करून आलो. मग रे तुम्ही आणलास तर कोणतं खराब झालं रे? पागला, हा तू नशीब समज आपलं. एवढी ऍक्शन सांगला तो ना तुले, करशील नाही तर काय करशील? हा तुम्ही भाऊजन होय का ते? म्हणून तर ह्या जीवासाठी गेलो धाव. हा तर मग कोणतं वाईट झालं? बायको मले झाली, भाऊजन तुले झाली आणि मग पुन्हा आपल्या घरीच येते. हा बापू बापू मी तेव्हा पाय टाकला ह्या खरबीतून, हा फुल
पार केला हा मग बाजूला पूल पार केल्यावर एक शेती आहे हा बरोबर आहे बरोबर ते तो मोठा विहीर आहे वीर आहे आणि काय सांगू मोठ्या हा खूप नशीब आपलं हा कसं हे बसली कशी होती हा दोन्ही पाया अंदर हा आणि हे गिरलेला लागतो अशी हा त्या गिरलेला हात धरून अब ब ब ब जीव देतच होती उदतच होती जीव देत होती हा. पण मी बी दिमागाला हो हा मीनं तिले बहिणीने काही आवाज नाही मारला नाही मीनं जर आवाज मारला असता ते उडत होती तर पुढतच होती उडत होती भाऊ आवाज काऊन कमी जास्त होते दादा हे खिडकी बंद करा आता आमचा आवाज आम्हाला मिळाला होय